टिपू सुलतान इतिहासाच्या पुस्तकातलं हे नाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलंय आणि त्याला कारण ठरली आहे एक रॅली। मुंबऱ्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्तानं काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये टिपू सुलतान वादाचा मुद्दा ठरलाय। नेमकं काय झालंय पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। स्वातंत्र्य दिनानिमित्त काढलेली ही रॅली आहे ठाण्याच्या मुंब्रा परिसरातली। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या खासगी संघटनेनं काढलेली ही रॅली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि त्याला कारण ठरलंय ते रॅलीत झळकलेले पोस्टर। हेच ते पोस्टर ज्यावरून वादाची ठिणगी पडली आहे। टिपू सुलतानचे पोस्टर हातात नाचवत ही रॅली काढण्यात आली। वादाचा भडका उडायला नको म्हणून वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत रॅली थांबवली। हिंदुस्तान में एक अलग मैसेज चल जाएगा सर कि रक्षक ही हिंदुस्तान में आज आज़ादी का दिन मनाने वाले रक्षक ही लोग रोक रहे हैं। ये आप रोक ही नहीं सकते सर। आप रोक, अरे वो ट्रैफिक तो क्लियर कर, आप आगे जाने दो तो ट्रैफिक क्लियर होगी ना सर। रैली जाने में सर आप ऐसा मत करो। आज आज़ादी का दिन है, आप लोग मत रोको। पोलिसांनी सांगूनही रॅली काढणाऱ्यांनी टिपू सुलतानचे पोस्टर काही हटवले नाही। आता ही रॅली तर संपली, पण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। हे जे काही मोजके जिहादी जे काही मुंब्रामध्ये राहिलेले आहेत, काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवत आहेत, त्यांना योग्य वेळी ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे। त्यांना लवकर टिप्याकडे किंवा त्या टिप्याच्या कबरच्या बाजूला झोपण्याचं सगळं नियोजन आमच्याकडे तयार आहे। टिपू सुलतानवरून वादाची ही काही पहिली वेळ नाहीये। यापूर्वी मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद झाला होता। खरं म्हणजे ज्या टिपू सुलतानानं हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांचं नाव हे महानगरपालिकेने मैदानाला देणं हे अतिशय अयोग्य आहे। आम्ही बघू टिपू सुलतानचं काय करायचं, सरकार पाहिजे। आम्हाला इतिहास कळतो। तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही आहे। तुम्ही इतिहास कशा प्रकारे नव्यानं लिहिताय, बदलताय आणि टिपू सुलताननी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला किंवा ब्रिटिशांबरोबर कसा लढा दिला, या सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही। टिपू सुलतानचे बॅनर झळकवणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता हे त्यांनाच माहिती। मात्र त्यावरून होणाऱ्या वादाला किंवा राजकारणाला बळी न पडण्याचा सूज्ञपणा जनतेनं दाखवला पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील। हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंब्रा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।